सौर कृषी पंपाचा लाभ पण सेवेचा अभाव, शेतकऱ्यांचा संताप, सेवेला दाद न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा व्हावा आणि त्यांच्या शेतीच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी शासनाने कुसुम योजनाच्या धर्तीवर सोलर योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 3,379 शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप बसवले. मात्र पंप बसवल्यानंतर सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वेळेवर सेवा न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे. राधानगरी तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीला दिवसा वीज पुरवठा व्हावा या उद्देशाने सौर कृषी पंप बसवलेत. सुरुवातीचे काही दिवस विना अडथळा हे सौर पंप चाललेत. मात्र यानंतर अचानक मोटर बंद पडणे, सौर पॅनेलमध्ये बिघाड होणे किंवा सौर पॅनेलची चोरी होणे अशा प्रकारात वाढ झाली. यानंतर शेतकऱ्यांनी सदर कंपनीला फोन केला, मात्र त्यांच्याकडून वेळेत दुरुस्ती करून मिळत नाही. यामुळे शेती पिकांना पाणी मिळत नाही आणि उन्हाळ्यात अशा घटनांमध्ये वाढ होतीये. याबाबत काही शेतकऱ्यांनी कार्यालयात संपर्क साधला असता लेखी तक्रार कोल्हापुरातील कार्यालयात देण्यास सांगितलं आहे. सोलर पंप अथवा मोटरमध्ये बिघाड झाल्यास संबंधित कंपन्यांना वारंवार फोन करूनही शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. तांत्रिक सेवा त्वरित मिळणे अपेक्षित असतानाही दिवसांचे दिवस तक्रारी प्रलंबित राहतात. परिणामी शेतकऱ्यांचे शेती पिकांना पाणी देणं, इतर शेतीची कामे खोळंबतात. वेळेत दुरुस्ती होत नसल्यानं अनेक शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप नको रे बाबा असं म्हणत वीज पुरवठ्यावरील मोटर सुरू केल्या आहेत. यामध्ये शासनाने तात्काळ लक्ष घालून सौर पंपाची दुरुस्ती शेतकऱ्यांना करून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे. गोकुळ सोबत